बार्शीच्या राजकारणात आज जे घडतंय ते साधं नाही, ते थेट भीतीचं राजकारण आहे. खासदार ओमराजे मशालीचं, आमदार दिलीप सोपल मशालीचं. मग प्रश्न एकच, संपूर्ण तालुक्यात फक्त एकाच जिल्हा परिषद जागेवर मशाल चिन्ह. उद्धव ठाकरे सेना व शिंदे सेना, शरद पवार व राष्ट्रवादी अजित पवार हे परस्पर विरोधी गट एकत्र आले कारण राऊतांना हरवायचंय. ही लढत आता उघड झाली आहे. राऊत विरुद्ध सोपल व सर्वपक्षीय महाआघाडी. तालुक्यात एकच सवाल घुमतोय, राजेंद्र राऊत यांची वाढती ताकद पाहून ही घाईघाईची महाआघाडी उभी राहिली नाही ना? पण इथंच गेम पलटतो. राऊतांना घेरायचा प्रयत्न सुरू असतानाच राऊत गटात पक्षप्रवेशाचा महापौर सुरू आहे. आणि त्यात सर्वात मोठा धक्का, सोपलांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत थोरात यांचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर राऊत गटात प्रवेश. धनगर समाजातील प्रभावी नेतृत्व आज राऊतांच्या सोबत उभा आहे. आता राजकीय गणित बदलणार का? विरोधकांची रणनीती फसणार का? आता प्रश्न एकच, सगळे पक्ष एकत्र आले तरीही राजेंद्र राऊत यांना रोखता येणार का? कारण ही लढाई चिन्हांची नाही, ही लढत आहे ताकदीची, नेतृत्वाची आणि विश्वासाची.